शब्द दिला. म्हणून तिथं मात्र 8-9 वाजता गेलो आम्ही. पण तिने आम्हाला पाहिल्या ते म्हणले महाराज बरी झाली उशिरा आली. तर काय म्हणले बरी झाली उशिरा आली. का काही आजूबाजूचे ना त्याला असं वाटलं बाबा आला ना काहीतरी दरबंधन करीन. तरी आमचं नाव ऐकले होते काही होतेच बा टोबळे मोठे म्हणजे टपुरे होते बा. आता ते मी आमच्या कानात सांगितलं म्हणे मेन माणसं हाय आलो. म्हणलं भाऊ हे तुमचं काही होऊ द्या आम्हाला पहिलं आंघोळीला जायचं. तुमची विहीर दाखवा बस असं म्हणून त्यांचे 2 जण घेतले विहीर दाखवायला. आणि आपले 2 जण काय कोणी येऊ नका तुम्ही इथंच बसा म्हणलं आम्ही आंघोळ करून येतो. पूजेचं साहित्य घेतलं बादलीमध्ये टाकून गेलं तिकडं. आणि रात्रीच्या वेळेस मात्र ती पूजा केली. आंघोळीची अवस्था बगल्याच्या बाजूनं होती. शेतात गेलं रात्रीचीच पूजा केली. त्याचा अनुभव त्यांनी सांगितला. महाराज माझ्या आयुष्यात असं वाटलं होतं की माझं कर्ज मिटणार नाही. आयुष्यात असं वाटलं होतं की माझं कर्ज मिटणार नाही. पण ह्या वर्षी माझ्यावरती 1 रुपया कर्ज राहिलं नाही. आणि आता ना कोणी किती म्हणू द्या भाग तोडणार नाही मी. आता कोणी किती म्हणलं तरी भाग तोडणार नाही. आता मला कळलं म्हणे की नेमकं काय चमत्कार. जिथं दवा काम करत नाही तिथं दुवा काम करते. जिथं दवा काम करत नाही तिथं दुवा काम करते. म्हणून मात्र या पद्धतीनं या गोष्टी आपल्याकडंच आहे. पण सगळ्यांना जर या गोष्टी सापडल्या असताना सगळे सोमेश्वर बाबा झाले असते. आणि दुकानदाराला सगळ्या गोष्टी जर सापडल्या असत्या तर सगळे दुकानदार झाले असते. मग गिऱ्हाईक कोण झालं असतं. व्यापाऱ्याला सगळ्या गोष्टी सापडल्या असत्या तर सगळे व्यापारी झाले असते. मग कस्टमर कोण झालं असतं. समजलं ना. म्हणून मात्र कमीत कमी आम्ही सांगतो त्या पद्धतीनं करा. ही गोष्ट नाही कीर्तन नाही प्रवचन नाही हे मार्गदर्शन आहे. कधी कधी वेळ प्रसंगाला होतं तसं. इथं मात्र संततीचं मार्गदर्शन देताना पण आम्ही त्या गोष्टी सांगतो. आणि आजही मात्र तुमच्या जीवनामध्ये पती पत्नीचे वाद जे होतात ना त्याला कारणीभूत आहे. तुम्ही आजही ब्रह्मचारी उद्या ब्रह्मचारी. फक्त मात्र तुम्ही सूर्यदेव मावळल्यानंतर माता भगिनी जर पुरुष लिंगी झाडाला स्पर्श केला तर ब्रह्मचारी ढसळत. सूर्यदेव मावळल्यानंतर भाऊ दादांनी स्त्रीलिंगी झाडाला स्पर्श केला तर ब्रह्मचारी ढसळत. आणि तिथून तुमच्या परिवारात वादविवाद होते. तसं मात्र कांदा हा पुरुषलिंगी, मिरचीची स्त्रीलिंगी, टोमॅटो पुरुषलिंगी, भेंडी स्त्रीलिंगी, कोथमीर हा हे थोडीशी दातामुळं थोडीशी बोबडी वळून जाते कधी कधी नाही. त्याचं काही शब्द असे की ते पुढं लुटून डुप्लिकेट जाते. त्याच्यामध्ये असं काही शब्द आले का ते गण स्पष्ट बोलायला पाहतो पण ते कधी कधी पुढं लुटून देते दाताला. तर आता तिथंही मेथी ही पण मात्र स्त्रीलिंगी. तर असं जे आहे ना तर रात्रीच्या वेळेस मात्र ह्या पिकाला स्त्रीलिंगी पिकाला पुरुषांनी पाणी भरायचं नाही रात्रीच्या वेळेस. वा 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 रेवणनाथ दादासाठी जोरदार टाळ्या. लक्षात. तर रात्रीच्या वेळेस मात्र पुरुष लिंगी झाडाला माता भगिनीने पाणी भरायचं नाही.
वेळ प्रसंगाला कधी कधी होतं तुमच्याकडून बरं का, डिओ गेला, फ्यूज गेला, मग तू बारेवर राह, मी राहतो डीपी पशी बसून. होतं ना तसं. ताई बाऱ्यावर, ये डीपी जवळ, फ्यूज गेलं का मग हे टाकतील. ताईकडे एक फोन, म्हणजे मग याच्यामुळं असं घडतं. रात्रीचाच विषय फक्त सूर्यदेव मावळल्यानंतरचा. श्रीलिंगी झाडांना मात्र बौद्धदांनी पाणी भरायचं नाही. तुम्ही अनुभव, तुम्हाला औषध मारायचं सुद्धा गरज पडणार नाही. या नियमाचं पालन जर तुम्ही केलं ना, एक साधं, आणि बऱ्याच जणांनी अवलोकन केलं आहे आत्ताच्या कालावधीमध्ये. हो एवढं आपला हे मागं गारगोंड वगैरे हे ते झालं सगळं, जे आपला ओगाव परिसर आहे तिकडच्या परिसरामध्ये द्राक्षावरती त्यांचं जीवन आहे. पण ह्या नियमाचं पालन करणाऱ्याचे बाग मात्र नाही गेले बरं. काही कवीनं बाग आली आणि दुसरा प्लॉट गेला असेल, पण ह्या प्लॉटमध्ये त्यांची वसुली करून दिली. पण काही काहीला औषधाला मिळालं नाही. ते म्हणलं आता तोडून टाकतो. म्हणून मात्र अशा पद्धतीनं करा. आणि तुमच्याकडं मात्र जी सुपारी आता अनुष्ठानवाली, ती सुपारी कायमस्वरूपी तुमच्या घरातल्या देवस्थानी पूजेला ठेवा. व्यवसायाची सुपारी वेगळी असते, घरातली सुपारी वेगळी असते. आणि तुमच्या कुठल्याही कार्याला सुरुवात करताना ईशान्य कोपऱ्यात पूजा करा, निवृत्त कोपऱ्यातून सुरुवात करा. मग निवृत्त कोपऱ्यातून सुरुवात केली ना, निवृत्त आग्नेय ईशान्य, निवृत्त वायव्य ईशान्य, अशा पद्धतीनं मिळवायचं तिथंच ईशान्य कोपऱ्यामध्ये सुरुवात करायची. ना निवृत्त कोपरा लक्ष्मीचा आहे, निवृत्त कोपरा लक्ष्मीचा आहे. पूजन तिथं करायचं, सुरुवातीकडून करायचं. ज्याची सुरुवात चांगली झाली त्याचा शेवट चांगला झाला. कोणाला बागाची लागवड करायची असेल ना, बागाची किंवा टोमॅटो, आपण धनविधी करून देत असतो. धन्यामध्ये काय प्रभाव आहे? ईशान्य कोपऱ्यात पूजा करायची. पहिली बागाची लागवड करताना असं लाईनी आखून घ्यायच्या. अग्नी कोपऱ्यातून ईशान्य कोपरा आणि वायू कोपऱ्यातून ईशान्य कोपरा. जर लागवड जर सूर्याची असेल ना, वायू कोपऱ्यातल्या व्यक्ती शेवटचं झाड, शेवटच्या लाईनीतलं शेवटचं झाड. आणि पुन्हा मात्र उत्तर दक्षिण जर लागवड असेल, अग्नी कोपऱ्यातल्या शेवटच्या लाईनीचं शेवटचं झाड आहे ईशान्य कोपऱ्यातलं. तिथं फक्त पूजा करून घ्यायची आणि फक्त छोटासा दगड ठेवून द्यायचा खून म्हणून. लागवड कशी असू द्या, वाचून सांगा ना. तर शेवटच्या लाईनीचं. आणि प्रत्येक द्राक्षाचा भाग, डाळिंबाचा भाग, पेरूचा भाग, कुठलाही भाग लागवड करताना आपण विधी करून दिलेलं धन 2-2, 4-4 दाणे खाली टाकायचे आणि त्याच्यावरून ते झाड लावायचे. टमाटर लावायचे असले तरी पण 2-2, 4-4 धन टाकायचे आणि त्याच्यावरून टमाट्याचं रोप लावायचं. शेतामध्ये बीज पेरणं, कुठल्या बीज असू द्या, गहू, हरभरा, मका, बाजरी, कुठल्या असं ना, त्याच्या होळ्यामध्ये पण धन एकत्र करा, पातळ पातळ. आणि ते धनाची ते कोथिंबीर अशी येईल ना. बाजारामध्ये गेल्यानंतर आपण कवळी कोथिंबीर पाहतो,
पण एवढी कोथिंबीर आली ना ती का ती शेतात ती दोषबद्ध आकर्षित करून घेते. पण आपण मात्र ती एवढी आली मग लगेच भाजीला घेऊन यायची असं नाही. ती मोठी होऊ द्या, त्याचं ते धन तिथंच पडू द्या, काही चिंता नाही. पण प्रत्येक वेळेस हे करायचं. म्हणून अशा पद्धतीनं इकडून सुरुवात केली. पेरणी अशी असली ना, पूजा ईशान्य कोपऱ्यात केली, निवृत्त कोपऱ्यातून सुरुवात केली. सूर्याखाली जर लागवड असली तर वायव्य कोपऱ्यातली व्यक्ती बरोबर पूजा केलेल्या ठिकाणी मिळून दे. पूजा तिकडे केली, ईशान्य कोपऱ्यात निवृत्त कोपऱ्यातून सुरुवात केली. लागवड जर समजा पेरणी सव्वाची असली ना, सव्वाची उत्तर दक्षिण अग्नी कोपऱ्यातल्या व्यक्ती बरोबर ईशान्य कोपऱ्यात मिळून दे. या पद्धतीनं करा. कुठल्या गोष्टीला नियम आहे. आपण जिकडून पाणी शेतात सगळं जाईल ना तिकडूनच सुरुवात करतो. शेत पाणी पिईल तिकडून. मग शेताचा उतार सुद्धा ईशान्येकडे असला पाहिजे. तुमच्या स्लॅबचा उतार सुद्धा ईशान्येकडे असला पाहिजे. पाणी त्या शेताला कमी पाण्यामध्ये तुमचं उत्पन्न येत जाईल. म्हणून लेवलिंग करताना सुद्धा शेताचा पूर्ण उतार ईशान्य कोपऱ्याकडे पाहिजे. ईशान्य कोपरा पाण्याचं स्थान आहे. ईशान्य कोपरा देवाचं स्थान आहे. विहीर, बोरिंग, पाण्याची टाकी आणि देव ईशान्य कोपऱ्याकडे. या गोष्टी माहीत नाही आपण. म्हणून आपण जर समजा याच्यातच तुमच्या शेताचा उतार जर अग्नी कोपऱ्याकडे असेल ना, तुमचे पीक पाण्यावर आलं का मोटर जळून जाईल. अग्निदेवता प्रसन्न. घरात घरी आल्यानंतर कामधंदा करून घरी आल्यानंतर भांडणं होतील, चटका बसल, श्वाक लागल. विनाकारण मात्र माल इकायला गेल्यावर चिडचिड होतील, भांडणं होतील, पचनक्रिया व्यवस्थित होणार नाही. जर शेताचा उतार जर अग्नी कोपऱ्याकडे असला तर प्रत्येक दिशेचं महत्त्व वेगळे. म्हणून पुऱ्या शेताचा उतार मात्र ईशान्येकडे असला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीनं शेती माय तर आईसारखाच आदर द्या, तिची पूजा करा. आणि आईचे खरोखर आईचे का नाही, आईचा आपल्या बालकामध्ये खूप जीव असतो. आईचा आपल्या बालकामध्ये खूप जीव असतो. आई मात्र आपल्या बालकाला काही करून देते जे वाटेल ते. भजे, गुलगुले, गुलगुले भजे म्हणजे तिखट आणि गुलगुले म्हणजे गोड. भजे, गुलगुले तळेल मळेल काही करून देईन. पण कवा वडील बाजार करून आणून देतील तेव्हा, वडील बाजार करून आणून देतील तेव्हा आई सगळं करून देईल. मग आकाश फिताय, पाऊस पडेल ना तेव्हा शेतीमध्ये सगळं बागा येतील. कांदे येतील, वांगे येतील, भेंडी येईल, गोरण येईल, सगळं येईल. आणि ते विकायला गेलो, ते विकायला गेलो, पैसे आले, भजे मिळन, पाव मिळन, वडापाव मिळन, मिसळ पाव मिळन, जिलेबी मिळन, लाडू मिळन, शावड्या मिळन, तस मग काय काय राहतं ते. शावड्या म्हणजे शेव सांग. आपण काय कधी पाहिली नाही. लाल लाल असते ती काय, तुमच्याकडे जातारा बरं ते तुम्ही गुढी शेवच घालत असाल म्हणून गुढी शेवाचा तुमचा परिचय. आम्हाला सण पाहायला मिळाला नाही. आता तुम्हाला तर माहिती आहे सगळी गोष्ट. शाळेतून आल्यापासून तर ते शिरवाड्याला जायचे आणि आम्ही सणवार पुढं आला का एखादा महाराज आला का त्या महाराज बरोबरच निघून जायचो. सण कसा करावा हे सुद्धा माहीत नाही आम्हाला. सणाला काय करते
म्हणते बा कुरडई असते कुरडई. म्हणून जर आई लेकराची जशी सगळी इच्छा पूर्ण करते ना, तशी शेती माय सुद्धा आपली लेकरं समजून सगळीच इच्छा पूर्ण करते. करते का नाही? लेकराला सगळं खाऊ घालीन, माल विकल्यानंतर सगळं गोडधोड सगळं खाऊ घालीन, त्याच्यानंतर लेकराला गाडी घेऊन देईल. लेकराला गाडी पेट्रोल डिझेल टाकायला पैसे देईल. कोण देतं हे? शेतीमध्ये देईल. लेकराला राहायला घरही करून देईल. लेकराचं 2 रुपये कर्जही मिटून देईल. हे सगळं मात्र कोण करते? धरती माता, आकाश पिता. म्हणून मात्र धरती मातेचा आदर करा. विधीच्या पुस्तकामध्ये पाठीमागचे काही मंत्र दिलेले पाठीमागच्या पानांवरती पहा. विधी आरती, शिवमहिमा स्तोत्र हे सगळं संपल्यानंतर मंत्र आहे पहा. कपडे घालायचे असला तर कोणता मंत्र, तीर्थ घ्यायचा असला तर कोणता मंत्र, दात घासायचे असले तर कोणता मंत्र, बाहेर निघायचं असलं तर कोणता मंत्र, धरती मातेला वंदन करायचं असलं तर कोणता मंत्र, त्यानंतर हातात यश येऊ द्या त्याच्याकरता कोणता मंत्र. क्रागरवस्ती लक्ष्मी कदमते सरस्वती करमृत गोविंदम प्रभाते कर दर्शन. धरती मातेला वंदन करताना समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विस्नित पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श समज. तुला पाहायला होतं इतके सोपे सोपे विधी. काही काही तुम्ही लॅट्रिनला गेली ना, तिथं सुद्धा मात्र धरती मातेचं दर्शन करा. म्हणजे आपला प्रातर्विधी उरकल्यानंतर धरती मातेचं दर्शन करा. लघवी वगैरे केल्यानंतर सुद्धा धरती मातेचं दर्शन करा. काय अनुभव येतो तुम्ही स्वतः सांगणार. एवढे किरकोळ नेहमी परमेश्वराच्या दैविक शक्तीचा अनुभव यायला उशीर लागणार नाही. असे जर नियमाचं पालन केलं तर तुमच्या पिकावरती औषधं मारायची सुद्धा गरज पडत नाही. बरं का? मुंगी मारण्याचा अधिकार नाही ना, आपण औषध मारून किडे मारतो. तुम्ही म्हणते मग आता ते किडे जर नाही मारले तर आम्हाला खाऊ देईल का? तर ते आता आपल्याला पोट येत्या